ठाकरे कुटुंबीय हे अदानी अंबानीसारखं बिझनेसमन नाही किंवा यांच्या उभ्या आयुष्यात यांनी कुठल्याशा मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकऱ्या वगैरे केलेल्या नाही. प्रबोधनकार ठाकरे सर्व गुण संपन्न ऑलराऊंडर होते. पोटापाण्यासाठी काय काय उद्योग केले त्यांनी. पण माननीय बाळासाहेब हे फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार होते, पण तिथेही त्यांचा मराठी बाणा आडवा आला आणि स्वाभिमान दुखावल्यामुळे त्यांनी त्या नोकरीवर लाथ मारली. नंतर मार्मिकचा जन्म झाला. 20 पैसे 50 पैसे अशा किमती लिहिलेलं मार्मिकचे काही जुने अंक माझ्या संग्रही आहेत. माझ्या वडिलांनी खास व्यंगचित्रांसाठी ते माझ्यासाठी जपून ठेवले होते. त्याची किंमत बघा काय होते. प्रकाशन व्यवसाय खरं तर आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. मग अशा तोट्याच्या धंद्यातून मातोश्री 1 मातोश्री 2 लंडनमधल्या प्रॉपर्टीज, आलिशान कार्स, परदेश दौरे, उंची आणि ब्रँडेड कपडे हे निव्वळ प्रकाशन व्यवसायातून कसं शक्य आहे हा प्रश्न काल पुन्हा एकदा माझ्या नजरेसमोर तरळला. कसा तेच पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डिझाईन. ठाकरेंच्या उत्पन्नाच्या कैक पटीनं असलेल्या संपत्तीचा विषय पुन्हा का निघाला, तर त्याला कारण होतं काल परळच्या दामोदर हॉलमध्ये माझा, भाऊंचा आणि सुशीलजींचा एक मुलाखतीचा कार्यक्रम झाला. शरद पोंक्षेंनी मुलाखत घेतली. तो आपल्या चॅनलवर लाईव्हही केला होता आपण. त्या कार्यक्रमाला गौरी भिडे उपस्थित होत्या. त्यांनी मला फोन करून कार्यक्रमाला येते असं कळवलं होतं. त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करत असताना पुन्हा पुन्हा त्यांनी दाखल केलेल्या ठाकरेंच्या बेहिशोबी उत्पन्नाचा विषय माझ्या मनात डोकावत होता. पण कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं होतं, म्हणून काही प्रश्न आणि त्यांची लांबलेली उत्तरं यामुळे मी याविषयी काही बोललो नाही. पण आजच्या विवेचनात जो की आधीच्या म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्या उद्धवजींना सोडण्याबाबत आणि शिंदेंना जाऊन मिळण्याबाबत आपण बोलत होतो, त्या भागाच्या उत्तरार्धात ठाकरेंच्या बेहिशोबी संपत्तीचा धागा कसा काय बरं जोडला जातोय, तर उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून त्यांच्याकडच्या सगळ्या बेहिशोबी संपत्तीचं द्वार हे मिलिंद नार्वेकरच असावेत असा एक समज सर्वत्र पसरलेला आहे. ज्या मिलिंद नार्वेकरांनी अनेक सेना नेत्यांना हेतुपुरस्सर डावललं, त्यांची प्रचंड राजकीय कुचंबना करून सेना सोडायला भाग पाडलं, ज्यामुळे सेना कमकुवत बनली, ठाकरे टीकेचे धनी झाले, अशा नार्वेकरांना उद्धवजी का बरं बाहेरचा रस्ता दाखवत नाही हा एक प्रश्न. तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न, मिलिंद नार्वेकरांना आयुष्यात काय बनायचं होतं, आमदार, खासदार की आणखी काही. त्यांना पहिल्यांदा आपण शाखा प्रमुख व्हावं असं वाटलं होतं. त्यासाठी त्यांनी तत्कालीन शिवसेना विभाग प्रमुख आमदार नंदकुमार काळे यांच्याकडे तसा अर्जही दिला होता, जो मी स्वतः हाताळलाय. मग त्यांनी जेव्हा ठाकरे नावाच्या एका पॉवर हाऊसची सूत्र हातात घेतली, त्यानंतर त्यांना खरं तर आमदारकी खासदारकी गौण वाटायला लागली असणार. मग त्यांना मुख्यमंत्री बनावंसं वाटायला लागलं होतं का, या सुप्त इच्छेतून त्यांनी काही चाली रचल्या होत्या का, तर या प्रश्नाचं उत्तर हे नाही असंच आहे. नार्वेकर हे डेडिकेटेडली उद्धवजींना राजकारणात सेटल करण्याच्यात कामी लागले होते. त्यातून त्यांनी राज ठाकरे, नारायण राणे हे 2 मोठे नेते आणि इतरही महत्त्वाचे काटे उद्धवजींच्या मार्गातून दूर केलेले. यावर राज ठाकरे हे नार्वेकरांवर अद्याप राग धरून आहेत का असं एकदा खाजगीत कुणीतरी विचारलं होतं राजसाहेबांना. तेव्हा राग कसला, त्यानंतर त्याच्या मालकाचं काम चोख बजावलं, त्यात त्याचा काय दोष, हे राजसाहेबांचं उत्तर होतं. पण नारायण राणे आजही मिलिंद नार्वेकर या माणसाला नजरेसमोर धरत नाहीत. मातोश्रीवरचे बडवे दुसरे तिसरे कोणी नसून फक्त न फक्त मिलिंद नार्वेकरच आहेत, हे राणेंनी बऱ्याचदा स्पष्ट केलेलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी निव्वळ स्वामी भक्तीपोटी उद्धवजींना शिवसेना पक्षप्रमुख किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी जीवाचं रान केलं असं आपण म्हणू शकत नाही. कारण तळे राखी तो पाणी चाखी या उक्तीनुसार त्यांनाही या सगळ्याचे बरेचसे लाभ मिळालेले आहेत. नार्वेकर आज देशातल्या सर्वात श्रीमंत देवस्थानाचे, तिरुपती बालाजी संस्थानाचे विश्वस्त आहेत. ते सहज शक्य होत नाही. त्यासाठी म्हणे उद्धवजींनी स्वतः पत्र दिलंय की हा माझा खास माणूस आहे, याची नेमणूक करा. मालाडच्या चाळीतून ते पालीहिलच्या आलिशान घरात आलेत. कोट्यावधींच्या गाड्या, महागडे कपडे, विशेषतः टी-शर्ट्स ते वापरतात. त्यांचे बॉलिवूडपासून अंडरवर्ल्डपर्यंत संबंध आहेत असं म्हणतात बुवा. बॉलिवूडवाले तर दिसतात त्यांच्या अवतीभोवती, पण असो. मागच्या भागात आपण पाहिले की मिलिंद नार्वेकर यांच्याकडच्या संपत्तीची तुलना उद्धवजींच्या संपत्तीशी होते. आणि हे करत असताना एका बाजूला नार्वेकर हे उद्धवजींशी पारदर्शकतेने इमानदार राहिलेत, हे स्वतः उद्धवजीही कबूल करतील. त्यामुळे नार्वेकर उद्धवजींना डोईजड झालेत असं आपण म्हणू शकत नाही. मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातला परस्पर संबंध समजून घेताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो असा की नार्वेकरांनी इतकी वर्ष उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची स्वप्न साकार करण्यासाठी
एवढी मेहनत मशक्कत केली असेल तर मग महाविकास आघाडीचं सरकार जसं बनलं तसं नार्वेकरांना साईडलाईन का केलं गेलं? अचानक अडगळीतल्या रवी म्हात्रेंना घासून पुसून साफ करून पुन्हा सोबत का घेतलं गेलं? रवी म्हात्रे हे तसे बाळासाहेबांचे स्वीयस आहे. साहेबांना येणारी पत्र वाचून दाखवणं, दररोजची वर्तमानपत्र वाचून दाखवणं. साहेब हयात असेपर्यंत त्यांचं दप्तर म्हात्रे सांभाळायचे. साहेब गेले आणि काही वर्षातच म्हात्रेंनाही बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. साहेबांचा सेवक चंपासिंग थापाही निघून गेला होता. मोरेश्वर राजे हे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे पिये म्हणवता येतील, पण त्यांनाही खूप आधीच दूर केलं गेलं होतं. बाळासाहेबांचं मातोश्रीवरचं राज्य खालसं झाल्यानंतर या प्याद्यांचंही महत्त्व आपोआप कमी होत गेलं होतं. पण दुसऱ्या बाजूला पक्षप्रमुखांचा स्वीय सहाय्यक म्हणून मिलिंद नार्वेकर अधिक मजबूत होत गेला. तर मी रवी म्हात्रेंबद्दल बोलवतो. अलीकडे ते सभांमध्ये उद्धवजींच्या मागे पुढे दिसतात, कागदपत्र कात्रणं वगैरे पुरवत असतात. मातोश्रीवर जी PR टीम आहे ना, विनोद ठाकूर, हर्षल प्रधान वगैरे आणि हे म्हात्रे, यांचा आवाका हा मर्यादित आहे. नार्वेकर यांनी आपला आवाका प्रचंड वाढवून ठेवला आहे, इतका की तो उद्धवजींच्या खालोखाल आहे. आज उद्धवजींना खोक्या पेट्यांचे व्यवहार सांभाळायला नार्वेकर लागत नसतील एक वेळेस, पण नार्वेकरांनी जो बाहेरच्या जगात उद्धवजींचा एक प्रोटोकॉल मेंटेन करून ठेवला ना, तो सांभाळणं दुसऱ्या कोणालाही शक्य नाही. ही बाब उद्धव ठाकरे या चाणाक्ष नेत्याला चांगलीच ठाऊक आहे. उदाहरण जायचं तर ठाकरेंना लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं आहे, तर ते तिकडे साळवी आहेत, राजाच्या मंडळाचे अध्यक्ष वगैरे. त्यांना मातोश्रीवरून फोन जातो, उद्धवजी येत आहेत, बस काम होऊन जातं. इथे मिलिंद नार्वेकर सोबत असायलाच हवं असं काही नाही, नसतोच. पण हेच गणेश दर्शन अंबानींच्या घरचं असतं, तेव्हा उद्धवजी येत आहेत तेव्हा त्यांना योग्य त्या मानापानासह रिसीव्ह करून आत नेण्यापर्यंतची व्यवस्था लावायला मिलिंद नार्वेकर तिथं जातीन हजर असतात. नार्वेकरांचा शब्द आजच्या तारखेला अंबानीही खाली पडू देत नाहीत. राजकारणात म्हणाल तर महाविकास आघाडीच्या जुळवाजुळवीत संजय राऊतांनी आपलं महत्त्व वाढवून घेण्यासाठी सगळ्या प्रक्रियेतून मिलिंद नार्वेकरांना लांबच ठेवलं होतं. तेव्हा राऊतांनी एकनाथ शिंदेंची मदत घेतली होती. नार्वेकरांना क्रॉस करण्यासाठी एकनाथ शिंदेंना जवळ केलं होतं. पण जेव्हा दिल्लीत सोनियांना भेटायला आदित्यला पाठवलं गेलं तेव्हा राऊतांना मुंबईतच ठेवून तिकडच्या भेटीची व्यवस्था कोणी लावली असेल तर नार्वेकरांनी. दिल्लीतही महत्त्वाच्या नेत्यांसोबत आपला एक रेपो मिलिंद नार्वेकरांनी सेट करून ठेवला आहे. महाराष्ट्रात 2 नेते असे आहेत ज्यांचा देशभरातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी, उद्योजकांशी, वजनदार लोकांशी संबंध आहे. एक नेटवर्क आहे जे कधीही कुठेही कुठूनही कामाला येतं. त्यात खुद्द शरद पवार आहेत, आधारवड, आणि दुसरे नारायण राणे. देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातलं काम ते मुंबईत बसून चुटकीसरशी करून देतात. आज त्या 2 नेत्यांच्या मागोमागचं नेटवर्क हे मिलिंद नार्वेकरांनी उभं केलेलं आहे. नार्वेकरांचं संघटनेतलं स्थान काय, हा एक मुद्दा आहे. या नार्वेकरांच्या घरी एकेकाळी दरबार भरायचा म्हणे. तिकीटं, नियुक्त्या, हकालपट्टी सगळं तिथं सेट व्हायचं. या दुहेरी शक्तिस्थानामुळे एक शक्ती केंद्र बनलं होतं. अनिल परब, संजय राऊत, दिवाकर रावते हे नेते प्रचंड व्यथित व्हायचे, त्यांना हे खुपायचं. त्यातले दिवाकर रावते तर उघडपणे आपला राग व्यक्त करायचे, आकांड तांडव करायचे. पण अनिल परब, संजय राऊत हे आतल्या गपचूप कांड्या करायचे. पण सेनेत मिलिंद नार्वेकर लॉबी तेव्हा तयार झाली होती आणि त्या लॉबीला थेट अंगावर घेणं सोपं नसल्यानं हे नेते गप्प बसत होते. आजही गप्पच आहेत. यशवंत जाधव या सामान्य नगरसेवकाला स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणजे स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष बनवण्याची किमया सारली तीच मुळी मिलिंद नार्वेकरांनी. आता स्टँडिंग कमिटी चेअरमन बनण्यासाठी किती मोठी अंडरस्टँडिंग केली होती जाधवांनी, हे नंतर त्यांना जेव्हा महापौर पदाच्या निवडणुकीत डावललं गेलं, त्यांना महापौर पदाचा उमेदवार बनवलं गेलं नाही, तेव्हा उघड झालं. जाधव आपल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या केबिन बाहेर उभे राहून नार्वेकरांच्या 52 कुळांचा उद्धार करत होते. 52 कुळे नाही, 52 कुळांचा उद्धार करत होते. अनेक पत्रकार याला साक्षीदार आहेत. लाल डायरीवाल्या आईला 50 लाखांचं घड्याळ गिफ्ट देणाऱ्या यशवंत जाधवांना त्या केबिनपर्यंत आणणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना महापौर पदाच्या वेळी जुगाड जमला नाही म्हणून शिवाय खाव्या लागलेल्या आहेत. हा इतिहास आहे. जुगाड हा मिलिंद नार्वेकरांचा USP आहे, हे मात्र कोणी नाकारू शकत नाही. कधी कधी तो जुगाड फसला पण आहे. माननीय बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार शिवतीर्थावर व्हावेत, त्याची नीट व्यवस्था लागावी, यासाठी जो माणूस 18 ते 20 तास झटत होता तोच माणूस लता दिदींच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था पाहत होता शिवाजी पार्कवर. बाळासाहेबांच्या अंतिम संस्काराला आपल्याला टीव्हीच्या पडद्यावर टी-शर्टमध्ये दिसणारा, चेहऱ्यावर काहीसे माजुरडे भाव असणारा मिलिंद नार्वेकर खटकलाही होता. बाळासाहेबांचा अंत्यसंस्कार आहे, सगळे व्हाईट कुर्ता, व्हाईट शर्टमध्ये, आणि हा माणूस टी-शर्टमध्ये काय.
त्यामागचा इतिहास वेगळा आहे. अनेक जण खाजगीत सांगतात बाळासाहेब मिलिंदचा दुस्वास करायचे, राग करायचे, पण याच बाळासाहेबांचं नाव वानखेडेवरच्या प्रेस बॉक्सला देण्याचं काम जे मनोहर जोशी MCAचे अध्यक्ष असतानाही त्यांना जमलं नव्हतं, ते काम हा माणूस लीलया करून दाखवतो. हा विरोधाभास आहे. असा हा बहुप्रतिभावान पण त्याच्या भोवतीच्या एका गूढरम्य खलनायकी वलयामुळे झाकोळला गेलेला शापित गंधर्व मिलिंद नार्वेकर. शापित गंधर्व वगैरे म्हणजे जरा अतिशयोक्ती होईल. दुसरा शब्द वापरायचा तर अश्वत्थामा म्हणू शकतो आपण त्याला. अमरत्व मिळालंय पण आयुष्यभर डोक्यावरची भळबळती आणि जी शापित जखम आहे ती घेऊन हिंडणारा अश्वत्थामा. हा अश्वत्थामा मंगेशकर कुटुंबियांच्याही तेवढाच जवळचा असतो जेवढा तो ठाकरेंचा आहे, अंबानींचा आहे. पण सध्या तो काय करतो असा सवाल अनेक जण विचारतात. कधीतरी तो चालला शिंदे गटात अशा बातम्या पेरल्या जातात. तिकडे या नव्या साहेबाला कोण स्वीकारणार, कारण तिथे सगळेच स्वयंभू आहेत, साहेब आहेत. खुद्द CM म्हणतात माझ्यासोबतचे 40 आमदार हे सगळेच CM आहेत. तेव्हा या वजनदार माणसाचं तिकडे रुळणं कठीण आहे. मग मिलिंद नार्वेकर सध्या काय करतो, तर हा अश्वत्थामा सध्या देवधर्म अध्यात्मात रमतोय, देवपूजेला लागलाय. क्रिकेटमध्येही बऱ्यापैकी रमतोय. MCAच्या महत्त्वाच्या एलिट कमिटीचा मेंबर आहे तो. आमदारकी, खासदारकी किंवा राजकारणातलं कुठलंही छोटंसं पद आता या माणसाच्या वलयांकित प्रतिभेपुढे खुजं वाटतंय. म्हणूनच जेव्हा अशा अफवा पसरतात तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही. हे याला आमदारकी देणार म्हणून चालला. राजकीय पदाच्या लालसेपोटी मिलिंद नार्वेकर उभाटा सोडून जाणार नाही हे तर निश्चित आहे. पण त्याला सध्याच्या महत्त्वाच्या दिनक्रमाबाहेर ठेवत असणारे ठाकरे कायमस्वरूपी हाकलून का देत नाहीत हा जो प्रश्न आहे ना, तो लाखमोलाचा आहे. लांब तर ठेवलाय, म्हात्रेंना PA बनवलंय, ह्याला हे केलंय, त्याला ते केलंय, आणि मग हाकलून का देत नाही. जसं ठाकरेंचा पॉलिटिकल ऑरा टिकवणारा, मिरवणारा आणि राईट टाइम राईट प्लेस तो प्रेझेंट करणारा PA आहे मिलिंद नार्वेकर. त्याची जागा इतर कोणालाही घेता येणं शक्य नाही. म्हणून ठाकरेंच्या नव्या पिढीचं याच्याशी तितकंसं जुळत नसतानाही मिलिंद नार्वेकरांना उद्धवजी सोबत राखून आहेत का? ठाकरेंच्या बेनामी संपत्तीचे तळघरातल्या सोकॉल्ड खोक्यांचे पासवर्ड मिलिंदकडे आहेत का? दुसरे कुठले राज गुपितं की भलतंच काही गौडबंगाल दडलंय परस्पर संबंधात? मला वाटतं माझ्या एकूणच विवेचनानंतर हे सगळे प्रश्न आता तितकेसे महत्त्वाचे उरलेले नसणार. मिलिंद नार्वेकर हा माणूस नेमका काय आहे तुम्हाला उलगडलेला असेल, थोडं तरी उलगडलेलं असेल अशी मला आशा आहे. मिलिंद नार्वेकर दसऱ्याच्या मुहूर्तावरती शिवसेना सोडतायत, जे उभाटा गट सोडतायत, शिंदे गटात चालले, आणि त्यामुळे एक तास 2 तासाकरिता का होईना एक मोठं वादळ निर्माण झालं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात. ही बातमी फारशी बाहेर आलेली नाही आहे. अगदी IPS IAS लेवलवरती बऱ्याच लोकांनी कन्फर्मेशनसाठी कॉल केल्यामुळे त्या वर्तुळात फिरत होती. काही ज्येष्ठ आणि जाणकार पत्रकारांच्या वर्तुळात फिरत होती, आणि ती फिरता फिरता माझ्याही कानावर आली. त्यामुळे मीही काही लोकांना फोन करून विचारलं. मी खुद्द मिलिंद नार्वेकरांनाही ट्राय केला होता फोन, पण अर्थात तो उचलला गेला नाही. हे व्हिडिओ करण्याचा जेव्हा माझ्या डोक्यात आलं त्यावेळेलाही मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण संपर्क झाला नाही. एकंदरच या 2 भागांमधून मला मिलिंद नार्वेकर हा मातोश्रीवरचा जो काही एक चाणक्य म्हणा, ज्याला विठ्ठलाचा दरबारचा बडवा म्हणून बडवलं गेलं इतके दिवस, तो नेमका काय आहे, त्याच्याकडे असे कोणते गुण आहेत, त्याच्याकडे असे कोणते अवगुण आहेत, या सगळ्यांचा एक मला लेखाजोखा तुमच्यासमोर मांडायचा होता, एक मागोवा घ्यायचा होता. माझ्याकडे जेवढी माहिती आहे, कारण कसं आहे माझ्याकडची जी माहिती आहे ती माझे काही शिवसैनिक मित्र आहेत, काही मातोश्रीच्या जवळ आहेत, काही मातोश्रीच्या अवतीभोवती वावरणार आहेत, आणि जवळपास 20-22 वर्ष मीही त्या वर्तुळात वावरलेलो आहे. त्यामुळे मला जी माहिती आहे, जे माझ्या कानावर आजवर आलेलं आहे, त्यातून मिलिंद नार्वेकर या व्यक्तीबद्दल जे कन्सेप्शन आपण तयार केलेलं आहे, एक त्याच्याबद्दलचा आडाखा बांधला आहे, तो आडाखा मी आज या 2 भागांच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेला आहे. तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मगाशी म्हणालो तसं तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. बरंच काही सांगण्यासारखं आहे, ते पुन्हा कधीतरी सांगेन. असंच कधी काही हा असा विषय निघाला तर पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.